नमस्कार, मी प्राध्यापक दगडू शेख परत एकदा आपलं या ऑनलाईन टॅली कोर्समध्ये स्वागत करतो. आज 31वा व्हिडिओ आपण 31वा दिवस टॅली क्लासचा घेऊन आलेलो आहोत. या व्हिडिओमध्ये परत एकदा आपण फंडामेंटल्स ऑफ अकाउंटिंग व्हाउचर्स विथ असाइनमेंट हे या ठिकाणी घेणार आहोत. हा फर्स्ट टॅली मॉड्यूल फर्स्ट या कोर्समधला शेवटचा टॉपिक आहे. या टॉपिकमध्ये आपण डे टू डे ट्रान्झॅक्शन्स, कारण की आतापर्यंत जे टॉपिक आपण पाहिलेले आहेत ते वन टाइम प्रोसेस आहे. एकदाच कुठल्याही अकाउंटंटला किंवा व्यापाऱ्याला एकदाच त्याच्यामध्ये काम करावं लागतं. परंतु हा जो आपण टॉपिक पाहत आहोत हे कुठल्याही व्यापाऱ्याचं, कोणत्याही अकाउंटंटचं डेली वर्क याच्यामध्ये चालतं. डे टू डे ट्रान्झॅक्शन याच्यामध्ये करण्यात येतात. त्याच्यामुळे थोडं जास्त सिस्टमॅटिकली आपण अकाउंटिंग व्हाउचर्स हा टॉपिक पाहणार आहोत. आतापर्यंत आपण हे वेगवेगळे टॉपिक्स पाहिलेले आहेत. पहिला टॉपिक आपण पाहिलेला आहे फंडामेंटल्स ऑफ बिझनेस. ज्या स्टुडंट्सना कॉमर्स असतील, नॉन कॉमर्स असतील, अकाउंटिंग टॅलीमध्ये जर परफेक्शन करायचं असेल, अकाउंटिंगमध्ये जर परफेक्शन करायचं असेल तर व्यवसाय म्हणजे काय आणि त्याच्या सर्व कन्सेप्ट कळणं महत्वाचं आहे. त्याच्यामुळे हा टॉपिक सर्वांनी परफेक्ट करायचा आहे. दुसरा टॉपिक फंडामेंटल्स ऑफ अकाउंटिंग. फंडामेंटल्स ऑफ अकाउंटिंग, डेबिट, क्रेडिट, रिपोर्ट कोणते असतात, बेसिक कन्सेप्ट कोणते असतात हे जर लक्षात आलं तर टॅलीच नाही, जगातलं कोणतेही अकाउंटिंग सॉफ्टवेअर तुम्हाला लक्षात येईल. फंडामेंटल्स ऑफ टॅली. फंडामेंटल्स ऑफ टॅली ही सुद्धा वन टाइम प्रोसेस आहे. टॅलीची ओपनिंग स्क्रीन असेल, क्रिएट, शर्ट, सिलेक्ट, अल्टर, डिलीट असे वेगवेगळे फंडामेंटल कन्सेप्ट यामध्ये आहेत. ही सुद्धा वन टाइम प्रोसेस आहे. तुम्हाला एकदाच हे समजून घ्यायचं आहे. फंडामेंटल्स ऑफ ग्रुप ही टॅलीची एबीसीडी आहे. कोणत्याही व्यक्तीला, व्यापाऱ्याला टॅली हे सॉफ्टवेअर जर वापरायचं असेल तर ग्रुप समजून घेणं खूप महत्वाचं आहे. हे सुद्धा फंडामेंटल आहे, वन टाइम प्रोसेस आहे. फंडामेंटल्स ऑफ लेजर्स. कोणत्याही व्यवसायामध्ये लेजर एकदाच तयार करायला लागतात. एकदा जर लेजर तयार झाले परत परत लेजर क्रिएशन करायची गरज नाही. त्याच्यामुळे लेजर क्रिएशन ही सुद्धा वन टाइम प्रोसेस असलेली आपल्याला लक्षात येईल. आणि 6वा जो टॉपिक आहे फंडामेंटल्स ऑफ अकाउंटिंग व्हाउचर. हे डे टू डे वर्किंग आहे, रोज हे काम करावं लागतं. मग कोणकोणते व्हाउचर आहेत? अकाउंटिंग व्हाउचर कुणाला म्हणलं जातं? अकाउंटिंग व्हाउचर सर्व डॉक्युमेंट स्टोअर करण्याचं ठिकाण आहे. त्याच्यामध्ये बेसिक इनपुट डेटा एंट्री करण्यात येते. डेली ट्रान्झॅक्शन्स यामध्ये रेकॉर्ड करण्यात येतात. मग टॅलीमध्ये रेग्युलर यूज होणारे व्हाउचर कोणते आहेत? कॉन्ट्रा व्हाउचर, परचेस व्हाउचर, सेल्स व्हाउचर, डेबिट नोट व्हाउचर, क्रेडिट नोट व्हाउचर, पेमेंट व्हाउचर, रिसिप्ट व्हाउचर आणि जर्नल व्हाउचर. हे कॉन्ट्रामध्ये कुठल्याही व्यापाऱ्याकडून वापरण्यात येणारे हे सर्व व्हाउचर्स आहेत. व्हाउचरची ही टॅलीची ओपनिंग स्क्रीन आहे. पूर्ण ह्याला टॅली मेन म्हणलं जातं. टॅली मेन मध्ये गेटवे ऑफ टॅलीमध्ये जायचं आणि त्यामध्ये ट्रान्झॅक्शन या हेडिंगमध्ये अकाउंटिंग व्हाउचर्सला एंटर करायचं. तुम्हाला मी F11 ची सेटिंग सांगितलेली आहे. सर्व्हिस बिझनेस असेल किंवा असा व्यवसाय ज्यांना स्टॉक मेंटेन करायचा नाहीये असे व्यावसायिक मेंटेन अकाउंट ओनली हे ऑप्शन येस करतात. आणि यूज डेबिट आणि क्रेडिट नोट हे ऑप्शन येस का करण्यात येतं तर परचेस रिटर्न आणि सेल्स रिटर्नचे व्हाउचर्स वापरण्यासाठी यूज डेबिट आणि क्रेडिट नोट हे ऑप्शन येस करायचे. हे दोन ऑप्शन येस केल्यानंतर एंटर करत सेव्ह करायचंय. त्यानंतर आपण आज पाहणार आहोत पहिलं व्हाउचर, कॉन्ट्रा व्हाउचर. शॉर्टकट की आहे याची F4. लक्षात ठेवा, तुम्हाला जेवढ्या काही शॉर्टकट की पाहायचे सगळ्या शॉर्टकट की या ठिकाणी दिसून येतील. हा हॉरिझॉन्टल बटन बार आहे आणि हा व्हर्टिकल बटन बार आहे. दोन्हीमध्ये फरक काय? हॉरिझॉन्टल बटन बारवरल्या शॉर्टकट की चेंज होत नाहीत. तुम्ही कोणत्याही स्क्रीनवर गेलात तर याच शॉर्टकट की कॉन्स्टंट राहतील. पण व्हर्टिकल बटन बार हा फ्लेक्झिबल आहे. जशा पद्धतीने या ठिकाणी स्क्रीन चेंज होईल, स्क्रीननुसार व्हर्टिकल बटन बारवरच्या शॉर्टकट की चेंज होतात. म्हणजे कोणतीही शॉर्टकट कीचं आपल्याला पाठांतर करायची गरज नाही. स्क्रीननुसार ज्या शॉर्टकट की इम्पॉर्टंट आहेत त्या सर्व शॉर्टकट की व्हर्टिकल बटन बारवर दाखवण्यात येतात. त्याच्यामुळं F4 या ठिकाणी या शॉर्टकट की या ठिकाणी दिलेल्या आहेत. कॉन्ट्रा व्हाउचर पहिलं व्हाउचर आहे. कॉन्ट्रा व्हाउचर. कॉन्ट्रा व्हाउचरला F4 हे की प्रेस करून तुम्ही कॉन्ट्रा व्हाउचर सिलेक्ट करायचं आहे. परंतु कॉन्ट्रा व्हाउचर सिलेक्ट करण्या अगोदर त्याचे F12 F12 मधली सेटिंग यूज क्रेडिट अँड डेबिट इन्स्टेड ऑफ टू अँड बाय. म्हणजे अनेक विद्यार्थ्यांना डेबिट आणि क्रेडिट लवकर लक्षात येतं, टू आणि बाय लवकर लक्षात येत नाही. त्यामुळं हे ऑप्शन येस करायचं आहे.
वॉर्न ऑन निगेटिव्ह कॅश बॅलन्स. तुमच्याकडे कॅश जर अवेलेबल नसेल, निगेटिव्ह कॅश जर जात असेल, तर त्या ठिकाणी ते लक्षात आणून देण्यासाठी हे ऑप्शन येस करायचंय. आणि तिसरं ऑप्शन आहे शो करंट बॅलन्सेस ऑफ लेजर. कुठल्या लेजरचं किती बॅलन्स शिल्लक आहे, पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे, हे बॅलन्सेस अॅक्युरेटली ओळखण्यासाठी आपल्याला हे तिसरं ऑप्शन येस करायचंय. वॉर्न ऑन निगेटिव्ह लेजर बॅलन्सेस, शो करंट बॅलन्सेस ऑफ लेजर. तर हे कॉन्ट्रा, पेमेंट, रिसिप्ट या 3 व्हाउचरमध्ये जर तुम्ही गेलात तर हे 3 ऑप्शन येस करायचे आहेत. यूज क्रेडिट अँड डेबिट इन्स्टेड ऑफ टू अँड बाय. कशासाठी? डेबिट आणि क्रेडिट दाखवण्यासाठी. वॉर्न ऑन निगेटिव्ह कॅश बॅलन्स, तुमचं कॅश बॅलन्स जर निगेटिव्ह जात असेल त्याचं अलर्ट देण्यासाठी हे येस करायचं आहे. आणि करंट बॅलन्सेसला येस का करायचं आहे, तर तुम्ही जेवढे लेजर्स तयार केलेले आहेत प्रत्येक लेजरचं बॅलन्स तुम्हाला लक्षात यावं, प्रत्येक लेजरचं बॅलन्स अप टू डेट कळावं, यासाठी हे ऑप्शन येस करायचं. लक्षात ठेवा, स्टेप बाय स्टेप मी सर्व ऑप्शन F12 मधले कोणतं ऑप्शन येस केल्यानंतर काय फायदा होणार आहे आणि नो केल्यानंतर काय फायदा आहे हे स्टेप बाय स्टेप आपल्या लक्षात येतील. तर कॉन्ट्रा व्हाउचरमध्ये आल्याबरोबर पहिल्यांदा हे F12 की प्रेस करून हे 3 ऑप्शन येस करायचे आहेत, बाकी ऑप्शन नो करायचे आहेत. कॉन्ट्रा, पेमेंट आणि रिसिप्ट तिन्हीला हे कॉन्फिगरेशन इम्पॉर्टंट आहे. आणि F12चं असं वैशिष्ट्य आहे, एकदा जर F12 कॉन्फिगरेशन तुम्ही येस केलं तर तुम्हाला परत करायची त्या ठिकाणी गरज नाही, परत चेंजेस करायची गरज नाही, सगळ्या व्हाउचरला ते ऍप्लिकेबल होतं. तर कॉन्ट्रा व्हाउचर लक्षात ठेवा, कोणत्याही व्यापाऱ्याला कॉन्ट्रा व्हाउचरचं काम रेग्युलर आहे, कधीच याचं काम बंद पडणार नाही. कारण की या व्हाउचरचं वैशिष्ट्य देण्यात आलेलं आहे, धिस व्हाउचर इज युज्ड टू रेकॉर्ड ट्रान्झॅक्शन्स रिलेटेड विथ कॅश अँड बँक अकाउंट्स ओनली. आपल्या व्यवसायाचं ज्या बँकेत अकाउंट आहे, आपण बँकेत सहसा 2 प्रकारचे अकाउंट ओपन करतो, करंट अकाउंट किंवा सेव्हिंग अकाउंट, किंवा काही व्यवसायाचं सीसी अकाउंट सुद्धा असतं, कॅश क्रेडिट अकाउंट सुद्धा असतं. तर व्यवसाय आणि बँकेमध्ये जो व्यवहार होतो, जेवढे व्यवहार होतात त्या व्यवहारासाठी सेपरेट व्हाउचर देण्यात आलेलं आहे, कॉन्ट्रा व्हाउचर. मग बँकेत आणि व्यवसायामध्ये कोणते व्यवहार होतात? कॅश डिपॉझिट इन बँक. प्रत्येक व्यवसायात आज मॅक्झिमम बिझनेसचं बँकेत अकाउंट आहेच. काही जणांचं सेव्हिंग आहे, काही जणांचं करंट आहे, काही जणांचं सीसी अकाउंट आहे किंवा ओडी अकाउंट आहे. तर बँकेत पैसे डिपॉझिट करणं हे कुठल्याही व्यवसायामध्ये होणारं रेग्युलर ट्रान्झॅक्शन आहे. बँकेतून पैसे विड्रॉ करणं किंवा आपल्याच एका बँक अकाउंटमधून दुसऱ्या बँक अकाउंटमध्ये पैसे ट्रान्सफर करणं, अदर पार्टी नाही, व्यवसायाचेच एकापेक्षा जास्त अकाउंट आहेत, एक करंट अकाउंट आहे, एक सीसी अकाउंट आहे, किंवा एक करंट अकाउंट आहे, एक सेव्हिंग अकाउंट आहे, व्यवसायाचेच एकापेक्षा जास्त अकाउंट आहेत आणि एका बँक अकाउंटमधून दुसऱ्या बँक अकाउंटमध्ये जर पैसे ट्रान्सफर करायचे असतील तर कॉन्ट्रा व्हाउचर वापरलं जातं. तर कॉन्ट्रा व्हाउचरचं वैशिष्ट्य तुम्हाला मी सांगितलेलं आहे, बँकेत पैसे भरणे, बँकेतून पैसे उचलणे आणि एका अकाउंटवरून दुसऱ्या अकाउंटवर पैसे ट्रान्सफर करणे, व्यवसायाचंच एक अकाउंटमधून व्यवसायाच्या दुसऱ्या अकाउंटवर पैसे ट्रान्सफर करणे, असे 3 प्रकारचे व्यवहार हे कॉन्ट्रा व्हाउचरमध्ये करण्यात येतात. तर तुम्ही जगातल्या कुठल्याही बिझनेसचं जर अकाउंटिंग करत असताल, कुठल्याही व्यवसायाचा जर हिशोब बघत असताल, हे 3 व्यवहार प्रत्येक व्यवसायात होतात. आणि जर हे 3 व्यवहार झाले तर त्याच्यासाठी व्हाउचर देण्यात आलेले कॉन्ट्रा व्हाउचर. मग शॉर्टकट की F4 प्रेस करायची. तुम्हाला या ठिकाणी लेफ्ट हँड साईडच्या कॉर्नरला तुम्हाला दिसेल व्हाउचरचं नाव कॉन्ट्रा व्हाउचर. या ठिकाणी डेट तुम्हाला एंटर करायची आहे. तुम्ही मॅन्युअली सुद्धा डेट टाकू शकता किंवा शॉर्टकट की डेटसाठी F2 प्रेस करून सुद्धा तुम्हाला डेट टाकता येईल. दिवस तुम्हाला टाकायची गरज नाही, दिवस तो ऑटोमॅटिक कॅल्क्युलेट करेल. तर पहिल्यांदा F4 की प्रेस करून तुम्हाला व्हाउचर आणायचं आहे, नंतर डेट टाकायची आहे. डेट टाकल्यानंतर पर्टिक्युलर्स कॉलम मध्ये कॉन्ट्रा व्हाउचरचे वैशिष्ट्य आहे, कॉन्ट्रा व्हाउचरमध्ये अगोदर क्रेडिट बाजू दाखवण्यात येते आणि नंतर डेबिट बाजू लिहिली जाते. तर जे अकाउंट क्रेडिट झालेलं आहे ते क्रेडिट अकाउंट या ठिकाणी लिहायचं आहे, क्रेडिट अकाउंटची अमाऊंट लिहायची आणि दुसऱ्या साईडला डेबिटला कोणतं अकाउंट आलेलं आहे ते लिहायचं, त्याचे बॅलन्स त्या ठिकाणी लिहायचं. तर कॉन्ट्रा व्हाउचर मी तुम्हाला समजून सांगितलेलं आहे. कॉन्ट्रा व्हाउचर प्रत्येक व्यवसायासाठी महत्वाचं व्हाउचर आहे आणि कॉन्ट्रा व्हाउचरमध्ये 3च प्रकारचे व्यवहार होतात, बँकेत पैसे भरणे, उचलणे आणि एका अकाउंटवरून दुसऱ्या अकाउंटवर ट्रान्सफर करणे. मी फक्त काही लेक्चरमध्ये प्रत्येक व्हाउचर समजून सांगणार आहे आणि पुढील लेक्चरमध्ये याचं प्रॅक्टिकली देखील दाखवण्यात येईल. सध्या एवढंच लक्षात ठेवा,
कॉन्ट्रा व्हाउचरची शॉर्टकट की F4 आहे आणि याच्यात 3 प्रकारचे व्यवहार होतात, डिपॉझिट, विड्रॉवल आणि ट्रान्सफर. त्यानंतर आपण पुढचं व्हाउचर पाहणार आहोत, परचेस व्हाउचर. जगात असा कोणताही व्यवसाय नाहीये ज्या ठिकाणी कोणतीही खरेदी होत नाही. व्यवसाय आहे म्हणजे खरेदी विक्री राहणारच आहे. परचेस व्हाउचर, शॉर्टकट की F9. This voucher is used to record transactions related with cash and credit purchase of services. एकतर वस्तू खरेदी केलेल्या आहेत किंवा सर्व्हिस खरेदी केलेली आहे. फॉर एक्झाम्पल, गुड्स ऑब्लिक सर्व्हिसेस परचेस्ड इन कॅश फ्रॉम अनिल कंपनी लिमिटेड, गुड्स अँड सर्व्हिसेस परचेस्ड ऑन क्रेडिट फ्रॉम अनिल कंपनी लिमिटेड. लक्षात ठेवा, कोणताही व्यवसाय असेल, वस्तू विकण्याचा खरेदी विक्रीचा व्यवसाय असेल किंवा सर्व्हिस खरेदी विक्रीचा व्यवसाय असेल, कंपल्सरी परचेस व्हाउचर त्या ठिकाणी वापरण्यात येतं. मग 2च प्रकारच्या परचेसमध्ये एंट्रीज केल्या जातात. परचेस या व्हाउचरमध्ये 2च प्रकारच्या ट्रान्झॅक्शनची एंट्री केली जाते. पहिलं असतं नगदी खरेदी आणि दुसरं असतं उदार खरेदी. गुड्स अँड सर्व्हिसेस परचेस्ड इन कॅश फ्रॉम अनिल कंपनी लिमिटेड. तुम्हाला मी सांगितलेलं कॅश ट्रान्झॅक्शन मध्ये पार्टीचं नाव दिलेलं असेल तरी सुद्धा आपण एंट्री करताना कॅश ट्रान्झॅक्शन मध्ये पार्टीच नाव लिहायची गरज नाहीये, कारण की कॅश ट्रान्झॅक्शन मध्ये व्यवहार लगेच संपतो, वस्तू खरेदी होते, पैसे जातात. त्यामुळे कॅश ट्रान्झॅक्शन मध्ये पार्टीचं नाव लिहिणं कंपल्सरी नसतं. या ठिकाणी फक्त 2च अकाउंट आलेले आहेत. एक आलेलं आहे परचेस अकाउंट आणि दुसरा आलेलं आहे कॅश अकाउंट. तर तुम्हाला मी 3 नियम सांगितलेले आहेत. पर्सनल अकाउंट, रिअल अकाउंट, नॉमिनल अकाउंट. पर्सनल अकाउंटचा नियम आहे डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. रिअल अकाउंटचा नियम आहे डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. आणि नॉमिनल अकाउंटचा नियम आहे डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम अँड गेन्स. परचेस हा व्यवसायाचा एक प्रकारचा खर्च समजला जातो आणि या ठिकाणी आपण वस्तू खरेदी करतोय. परचेस म्हणजे परचेस अकाउंट या ठिकाणी काय होणार आहे, डेबिट होणार आहे. आणि वस्तू नगदी खरेदी करतोय म्हणजे पैसा जातोय. कॅश ही व्यवसायाची असेट आहे. असेट म्हणजे रिअल अकाउंट. रिअल अकाउंटचा नियम काय, डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. या ठिकाणी तुमचा पैसा जात आहे. पैसा जात आहे म्हणून कॅश अकाउंट काय होईल, क्रेडिट होईल. डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. तर जर्नल एंट्री काय होणार आहे, या ठिकाणी परचेस अकाउंट डेबिट होणार आहे कारण परचेस खर्च आहे आणि कॅश अकाउंट क्रेडिट होणार आहे. कॅश ही प्रॉपर्टी आणि जात आहे म्हणून कॅश अकाउंट क्रेडिट होणार आहे. अशा पद्धतीने तुम्हाला डेबिट आणि क्रेडिट त्या ठिकाणी ओळखायचं आहे. त्यानंतर गुड्स परचेस्ड ऑन क्रेडिट, उधार खरेदी केलेलं आहे म्हणजे पार्टीचं नाव लिहिणं गरजेचं आहे. या ठिकाणी सुद्धा 2 अकाउंट आलेले आहेत. आपण डबल एंट्री सिस्टीम फॉलो करतो. लक्षात ठेवा, डबल एंट्री सिस्टीमचा अर्थ असतो कमीत कमी 2 इफेक्ट होतात. तर या ठिकाणी 2 अकाउंट आलेले आहेत. एक परचेस अकाउंट आलेलं आहे आणि एक अनिल कंपनी लिमिटेड आलेलं आहे. परचेस हा व्यवसायाचा खर्च आहे आणि खर्चाचं अकाउंट कधी काय असतं, बॅलन्स डेबिट असतं, डेबिट होईल. अनिल कंपनी लिमिटेड व्यक्ती आहे आणि पर्सनल अकाउंटचा नियम आहे डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. या ठिकाणी अनिल हा गिव्हर आहे. गिव्हर आहे म्हणजे त्याचा बॅलन्स काय असणार, क्रेडिट असणार. तर अशा पद्धतीने तुम्हाला रेग्युलर प्रॅक्टिस केल्यानंतरच रूलचा व्यवस्थित वापर करता येईल. कधी कोणता अकाउंट डेबिट करायचं, कधी कोणता अकाउंट क्रेडिट करायचं. तर दुसरा व्हाउचर आहे परचेस व्हाउचर आणि परचेस व्हाउचरमध्ये 2च प्रकारच्या एंट्री रेकॉर्ड होतील, नगदी खरेदी आणि उधार खरेदी. मग ते वस्तूची खरेदी असेल किंवा एखादी सर्व्हिसची खरेदी करण्यात आलेली असेल, दोन्ही प्रकारची खरेदी असेल तर ते परचेस व्हाउचरमध्ये लक्षात रेकॉर्ड करण्यात येतात. बघा, दोन्ही व्हाउचर मी या ठिकाणी समजून सांगितलेत. कॉन्ट्रा व्हाउचरमध्ये फक्त 3 प्रकारचे व्यवहार रेकॉर्ड होतात. कोणते 3 प्रकार, बँकेत पैसे भरणे. बँकेत पैसे भरणे म्हणजे बँकेचं अकाउंट डेबिट होईल, कॅश अकाउंट क्रेडिट होईल. बँकेतून पैसे उचलणे म्हणजे कॅश अकाउंट डेबिट होईल, बँकेचं अकाउंट क्रेडिट होईल. आणि एका अकाउंटमधून दुसऱ्या अकाउंटमध्ये पैसे ट्रान्सफर करणे म्हणजे ज्या अकाउंटमध्ये पैसे ट्रान्सफर करत आहोत ते डेबिट होईल आणि जिथून पैसे कमी होत आहेत ते अकाउंट काय होईल, क्रेडिट होईल. तर कॉन्ट्रा व्हाउचरमध्ये 3 व्यवहार येतात. त्यानंतर परचेस व्हाउचरमध्ये 2 व्यवहार येतात. आता परचेस, सेल्स, डेबिट नोट, क्रेडिट नोट, त्याच्यासाठी कॉमन F12चं काही कॉन्फिगरेशन आहे. ते कोणते आहेत कॉन्फिगरेशन, यूज डेबिट अँड क्रेडिट इन्स्टेड ऑफ टू अँड बाय, हे ऑप्शन येस ठेवायचं. वॉर्न ऑन निगेटिव्ह कॅश बॅलन्स आणि शो करंट बॅलन्सेस ऑफ लेजर, म्हणजे जे आपण कॉन्ट्रा व्हाउचरमध्ये जे ऑप्शन येस केले होते तेच ऑप्शन या ठिकाणी देखील येस ठेवायचे आहेत. परचेस, सेल्स, डेबिट नोट, क्रेडिट नोट
या 4 व्हाउचरसाठी ही F12 ची सेटिंग आपल्याला करायची आहे. लक्षात ठेवा, ह्या सेटिंग का कराव्या लागतात? कारण की बिझनेस वाईज ट्रान्झॅक्शन त्या ठिकाणी चेंज होतात, नेचर चेंज होतं. त्यामुळं अकाउंटंटला लक्षात आलं पाहिजे की मला कोणतं ऑप्शन येस करणं गरजेचं आहे आणि कोणतं ऑप्शन नो करणं गरजेचं आहे. आणि हे लक्षात येण्यासाठी ज्यांचं फंडामेंटल ऑफ बिझनेस आणि फंडामेंटल ऑफ अकाउंटिंग परफेक्ट आहे, व्यवस्थित समजलेलं आहे, त्यांना हे सहज लक्षात येईल की मला अकाउंटिंग करत असताना माझ्या व्यवसायाला कोणतं ऑप्शन येस ठेवण्याची गरज असते आणि कोणतं ऑप्शन नो ठेवण्याची गरज असते. हे ऑटोमॅटिक त्यांना लक्षात येईल. पहिला आणि दुसरा टॉपिक जो आपण शिकवलेला आहे तो लक्ष देऊन ऐका, या सेटिंग्स ऑटोमॅटिक लक्षात येतील. त्यानंतर पुढचं व्हाउचर आपण पाहिलेलं आहे सेल्स व्हाउचर. सेल्स व्हाउचर शॉर्टकट की F8. हे व्हाउचर कशासाठी वापरलं जातं? कॅश अँड क्रेडिट सेल्स ऑफ गुड्स अँड सर्व्हिस. तुमच्या व्यवसायात होणारं नगदी किंवा उधार विक्री कशाची? वस्तू किंवा सर्व्हिसची. याच्यासाठी सेल्स व्हाउचर वापरण्यात येतं. त्याची शॉर्टकट की आहे F8. कशासाठी वापरण्यात येतं? तुमच्या व्यवसायात असणाऱ्या वस्तू किंवा सेवा नगदी किंवा उधार विकण्यात येत असतील तर यासाठी सेल्स व्हाउचरचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात येतो. गुड्स अँड सर्व्हिसेस सोल्ड इन कॅश टू सुनील कंपनी लिमिटेड. लक्षात ठेवा, नगदी व्यवहारामध्ये पार्टीचं नाव लिहायची गरज नाही म्हणून सांगितलेलं आहे. गुड्स अँड सर्व्हिसेस सोल्ड इन कॅश टू सुनील कंपनी लिमिटेड. तुम्हाला कुठल्याही ट्रान्झॅक्शनचं डेबिट आणि क्रेडिट ओळखण्यासाठी शॉर्टकट फॉर्म्युला सांगितलेला आहे. पहिल्यांदा डबल एंट्री सिस्टीम मध्ये चेक करायचं कोणकोणते अकाउंट आलेले आहेत. तर या ठिकाणी 2 अकाउंट आलेले आहेत. सेल्स हे आपल्या व्यवसायाचं इन्कम आहे आणि नॉमिनल अकाउंटचा नियम आहे डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम अँड गेन्स. आणि सेल्स व्यवसायाचं इन्कम आहे, याचा अर्थ सेल्सचं अकाउंट काय होईल? क्रेडिट होईल. आणि नगदी विक्री झालेली आहे, याचा अर्थ नगदी व्यवहारामध्ये पार्टीचं नाव म्हणजे सुनील कंपनी लिमिटेडचं नाव लिहायची गरज नाहीये. म्हणून इथं दुसरा अकाउंट या ठिकाणी फोकस झालेलं कॅश. कॅश ही आपल्या व्यवसायाची प्रॉपर्टी असते, रिअल अकाउंट आहे. आणि रिअल अकाउंटचा नियम काय? डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. तर या व्यवहारामध्ये व्यवसायात पैसा येत आहे म्हणजे डेबिट. म्हणजे डबल एंट्री सिस्टीम नुसार डेबिट आणि क्रेडिट या 2 बाजू आल्याच पाहिजेत. तर या ठिकाणी डेबिटला कॅश अकाउंट येत आहे आणि क्रेडिटला सेल्स अकाउंट येत आहे. तर हा झाला नगदी व्यवहार. उधार व्यवहार गुड्स अँड सर्व्हिसेस सोल्ड ऑन क्रेडिट टू सुनील कंपनी. उधार वस्तू विकण्यात आलेले आहेत. उधार वस्तूमध्ये एक अकाउंट आलेलं आहे सेल्स हे आपलं इन्कम आहे, त्याच्यामुळे त्याचं बॅलन्स क्रेडिट राहील. सुनील कंपनी लिमिटेड व्यक्तीचं नाव आहे म्हणजे पर्सनल अकाउंट. नियम काय पर्सनल अकाउंटचा? डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. या ठिकाणी उधार वस्तू कुणाला मिळत आहेत? सुनील कंपनी लिमिटेडला. म्हणून सुनील कंपनी लिमिटेडचा अकाउंट डेबिट होईल आणि सेल्स अकाउंट क्रेडिट होईल. तर लक्षात ठेवा, सेल्स व्हाउचरमध्ये हे 2च प्रकारचे व्यवहार आपल्याला रेकॉर्ड करायचे आहेत. एकतर वस्तूचा रेकॉर्ड येईल किंवा सर्व्हिसचा रेकॉर्ड येईल. तुमचा व्यवसाय कोणता आहे त्याच्यावर डिपेंड आहे. जर तुम्ही वस्तू विकत असताल तर गुड्स लिहिता येईल किंवा सर्व्हिसेस विकत असताल, दोन्ही व्यवहाराचं अकाउंटिंग याच्यामध्ये करता येतं. आणि कॅश सेल्स आणि क्रेडिट सेल्स हे 2च प्रकारचे ट्रान्झॅक्शन सेल्स व्हाउचरमध्ये त्या ठिकाणी करण्यात येतात. लक्षात ठेवा, जे लोक सॉफ्टवेअर वापरत नाहीत ते सर्व प्रकारचे ट्रान्झॅक्शन, कॉन्ट्रा, परचेस, सेल्स सर्व प्रकारचे ट्रान्झॅक्शन एकाच ठिकाणी करतात. पण टॅलीनं ऑटोमॅटिक सेपरेशन करून दिलेलं आहे. म्हणजे कॉन्ट्रामध्ये कोणते व्यवहार रेकॉर्ड करायचे, परचेसमध्ये कोणते व्यवहार रेकॉर्ड करायचे, सेल्समध्ये कोणते व्यवहार रेकॉर्ड करायचे, ऑटोमॅटिक त्यांनी सेपरेशन करून दिल्यामुळे तो वेगळा रिपोर्ट ऑटोमॅटिक तयार होतो. आणि अकाउंटंटला किंवा व्यापाऱ्याला कोणताही रिपोर्ट एका क्लिकवर त्या ठिकाणी मिळतो. तर सेल्समध्ये 2च व्यवहार रेकॉर्ड केले जातात. एक असतो कॅश सेल्स आणि दुसरं क्रेडिट सेल्स. त्यानंतर पुढचे जे महत्वाचे व्यवहार आहेत त्याच्यामध्ये डेबिट नोट व्हाउचर आणि क्रेडिट नोट व्हाउचर. डेबिट नोट व्हाउचर कंट्रोल प्लस F9. खरेदी केलेल्या वस्तू जर परत करण्यात आलेल्या असतील, आपण ज्या काही वस्तू नगदी किंवा उधार खरेदी केलेल्या आहेत त्या जर वस्तू परत करण्यात आलेल्या असतील तर त्याच्यासाठी सेपरेट व्हाउचर टॅलीनं दिलेलं डेबिट नोट व्हाउचर. आणि हे व्हाउचर ऍक्टिव्हेट नसतं. याला F11 मध्ये आपण F11 सेटिंग मध्ये जाऊन
यूज डेबिट आणि क्रेडिट नोट पहिल्या 2-3 स्लाइड मध्ये आपण दाखवलं होतं. यूज डेबिट आणि क्रेडिट नोट हे ऑप्शन येस केल्यानंतर हे डेबिट नोट व्हाउचर चालू झालेलं आहे. तर डेबिट नोट व्हाउचर कशासाठी वापरलं जातं? नगदी किंवा उधार वस्तू खरेदी केलेल्या असतील आणि काही कारणामुळे जर परत कराव्या लागत असतील तर त्यासाठी टॅलीने दिलेलं आहे डेबिट नोट व्हाउचर. म्हणजे 2 प्रकारचे ट्रान्झॅक्शन याच्यामध्ये येतात. नगदी खरेदी केलेल्या वस्तू परत करण्यात आलेल्या आहेत किंवा सर्व्हिसेस परत करण्यात आलेल्या आहेत किंवा उधार खरेदी करण्यात आलेल्या सर्व्हिसेस किंवा वस्तू परत करत आहोत. तर या 2 प्रकारच्या व्यवहारासाठी डेबिट नोट व्हाउचर वापरलं जातं. म्हणजे परचेस रिटर्न किंवा त्यालाच रिटर्न आउटवर्ड असं देखील म्हणलं जातं. परचेस रिटर्न म्हणजे खरेदी केलेल्या वस्तू परत करणं किंवा त्यालाच म्हणलं जातं रिटर्न आउटवर्ड. आपण खरेदी केलेल्या वस्तू बाहेर पाठवत आहोत. तर हे 2 प्रकारच्या ट्रान्झॅक्शनसाठी डेबिट नोट व्हाउचर मुख्यत्वे टॅलीमध्ये वापरलं जातं. त्याची शॉर्टकट की आहे Ctrl+F9. म्हणजे 2च ट्रान्झॅक्शन या व्हाउचरसाठी रिझर्व्ह असलेले आपल्याला दिसून येतील. त्यानंतर तसंच आहे क्रेडिट नोट व्हाउचर. क्रेडिट नोट व्हाउचरमध्ये सुद्धा 2 प्रकारचे ट्रान्झॅक्शन येतात. कॅश आणि क्रेडिट सेल्स जे करण्यात आलेले आहेत त्याचं रिटर्न. कॅश सेल्स रिटर्न, क्रेडिट सेल्स रिटर्न. ज्या पद्धतीने खरेदी केलेल्या वस्तू आपण परत करतो त्याच पद्धतीनं विक्री केलेल्या वस्तू वेगवेगळ्या कारणामुळे परत येतात. तर या परत आलेल्या वस्तूसाठी व्हाउचर तयार करण्यात आलेलं आहे क्रेडिट लोट व्हाउचर. क्रेडिट लोट व्हाउचरची शॉर्टकट की आहे Ctrl+F8. Ctrl+F8 ही शॉर्टकट की क्रेडिट लोट व्हाउचरसाठी असलेली आपल्याला दिसून येईल. क्रेडिट लोट व्हाउचरमध्ये कॅश आणि क्रेडिट सेल्स रिटर्न त्यालाच रिटर्न इलवर्ड असं म्हणलं जातं. सेल्स रिटर्नलाच रिटर्न इलवर्ड असं देखील म्हणलं जातं. आता रिटर्न इलवर्ड 2 प्रकारचे असतात. नगदी जर वस्तू विकण्यात आलेल्या असतील ते परत आलेले आहेत किंवा उधार वस्तू विकण्यात आलेल्या असतील ते परत आलेले आहेत. तर ह्या 2 प्रकारच्या व्यवहारासाठी टॅलीमध्ये डेबिट लोट व्हाउचर, क्रेडिट लोट व्हाउचरचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. तर आतापर्यंत आपण 5 व्हाउचर समजून सांगितलेले आहेत आणि कुठल्याही व्यवसायामध्ये हे 5 व्हाउचर कंपल्सरी वापरण्यात येतात. कंपल्सरी लक्षात ठेवा, कंपल्सरी वापरण्यात येतात. क्वाल्ट्रा पहिलं व्हाउचर आपण पाहिलेलं आहे. क्वाल्ट्रा व्हाउचर बिझनेस अकाउंटिंग असेल किंवा फॅमिली किंवा इंडिव्हिज्युअल अकाउंटिंग असेल दोघांसाठी कंपल्सरी वापरण्यात येतं. परचेस व्हाउचर पर्सनल अकाउंटिंगसाठी किंवा इंडिव्हिज्युअल अकाउंटिंगसाठी परचेस व्हाउचर वापरायची गरज नाही. परचेस व्हाउचर बिझनेस अकाउंटिंगसाठी फक्त वापरण्यात येतं, व्यवसायाला कंपल्सरी आहे. त्याच पद्धतीनं सेल्स व्हाउचर पर्सनल किंवा इंडिव्हिज्युअल अकाउंटिंगसाठी वापरण्याची गरज नाही, पण बिझनेससाठी व्यवसायासाठी सेल्स व्हाउचर वापरणं कंपल्सरी आहे. त्यानंतर डेबिट लोट आणि क्रेडिट लोट व्हाउचर हे सुद्धा व्हाउचर इंडिव्हिज्युअल किंवा पर्सनल अकाउंटिंग करत असताना, स्वतःची अकाउंटिंग करत असताना, फॅमिली अकाउंटिंग करत असताना परचेस, सेल्स, डेबिट नोट आणि क्रेडिट नोट हे व्हाउचर वापरण्याची गरज नाही. कारण की तिथे आपण पर्सनल किंवा फॅमिली अकाउंटिंग करत आहोत, इन्कम टॅक्स कॅल्क्युलेट करण्यासाठी अकाउंटिंग करत आहोत. तर त्याच्यासाठी हे 4 व्हाउचर वापरण्याची गरज नसते. कोणते? परचेस, सेल, डेबिट नोट आणि क्रेडिट नोट. परंतु जर तुम्ही एखाद्या व्यवसायाचे अकाउंटिंग करत असताल, बिझनेस अकाउंटिंग करत असताल तर हे व्हाउचर वापरणं कंपल्सरी आहे. कॉन्ट्रा बँकेत पैसे भरणे, उचलणे, ट्रान्सफर करणे. परचेस नगदी खरेदी, उधार खरेदी. सेल्स नगदी विक्री, उधार विक्री. डेबिट नोट व्हाउचर नगदी खरेदी केलेल्या वस्तू परत करणं किंवा उधार खरेदी केलेल्या वस्तू परत करणं. क्रेडिट नोट व्हाउचर उधार विकलेल्या वस्तू परत येणं किंवा नगदी विकलेल्या वस्तू परत येणं. हे 5 व्हाउचर बिझनेस अकाउंटिंगसाठी कंपल्सरी आहेत. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण प्रत्येक व्यवसायात लागणारे कंपल्सरी लागणारे 5 व्हाउचर त्या ठिकाणी पाहिलेले आहेत. या बेसिसवर तुम्ही कुठल्याही व्यवसायाचे अकाउंटिंग त्या ठिकाणी चालू करू शकता. तर आतापर्यंत जेवढे व्हाउचर मी शिकवलेले आहेत याच्यात काही डाऊट्स किंवा क्युरीज असतील तुम्ही व्हॉट्सअपच्या माध्यमातून विचारा, आणि डाऊट्स किंवा क्युरीज नसतील तर माझ्यातर्फे जे प्रश्न विचारण्यात आलेले आहेत त्याचे आन्सर द्यायचे. लक्षात ठेवा, ट्रेनिंग आणि प्रॅक्टिस मधूनच आपलं टॅलीचं परफेक्शन त्या ठिकाणी होऊ शकतं. मी प्रॉपर ट्रेनिंग द्यायचं काम तुम्हाला करत आहे. तुम्ही प्रॅक्टिस करा आणि प्रॅक्टिस करून देखील जर काही प्रश्न असतील तर नक्कीच त्या ठिकाणी व्हॉट्सअपच्या माध्यमातून किंवा कमेंटच्या माध्यमातून विचारा. तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर त्या ठिकाणी
देण्यात येईल. तर भेटूयात पुढील लेक्चरमध्ये. धन्यवाद.